आजकाल कॉम्पिटिशनमुळे असेल किंवा इतर काही गोष्टींमुळे कामाचा स्ट्रेस, अँक्झायटी ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत. तर यामध्ये आयुर्वेद कसं हेल्पफुल असू शकेल आणि मेंटल हेल्थ कशी मेंटेन करू शकेल? आयुर्वेदामध्ये मुळातच असं आहे की स्वास्थ्य रक्षणासाठी आयुर्वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर निरोगी मन आणि निरोगी शरीर असं दोन्ही मिळूनच माणूस निरोगी आहे असं आयुर्वेदात मानलं जातं आणि त्याच्यासाठी ऋतुचर्या सांगितली आहे. तर ऋतुचर्या म्हणजे काय तर त्या ऋतूप्रमाणे आपल्या आहार-विहारामध्ये बदल करणे. म्हणजे पावसाळा असेल तर हलका आहार घेणे. त्यावेळेस आपली पचनशक्ती मंद झालेली असते. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये पण थंड पाणी पिणे किंवा पातळ पदार्थ जास्त आपल्या आहारात ठेवणे. त्यानंतर थंडीमध्ये अ, पौष्टिक पदार्थ घेणे, जास्त आपण व्यायाम करू शकतो त्या दिवसांमध्ये. तर त्या पद्धतीने जे नियम सांगितलेले आहेत ऋतूप्रमाणे, ते आपण फॉलो करायला हवे. आणि जेवतानाचे किंवा जेवताना पाणी पिऊ नये जास्त, आधी पिऊ नये, नंतर पिऊ नये. जेवणात काय आधी घ्यावं, षड्रसयुक्त आपलं आहार असावा. हे सगळे जर आयुर्वेदाचे नियम पाळले तर माणूस मनाने आणि शरीराने नक्कीच निरोगी राहू शकतो.